नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या समीरला मात्र आलोकने खूपच मारलेलं असतं, कारण त्याने घरातील नोकराला मात्र खूप मारलेलं असतं आणि आलोकने हे सर्व पाहिलेलं असतं. आलोकला इतका राग येतो आणि तो ह्या समीरचा पाय धरत त्याला आता रूममध्ये ओढत घेऊन येतो. तुझी लायकी काय आहे आज मी तुला दाखवतो. आणि समोर काय आहे तर पाणी, तुझ्या तोंडचं पाणी गळालेलं आहे. आणि तर आता मात्र तू काय करतोस, आमच्याच घरामध्ये राहतोस, आमच्या घरातील सर्वांचे त्यांचे पगार आहे, तर त्या पगारातून काही पैसे तू कापतो, स्वतःला ठेवतो आणि जो काही काळा बाजार तू करतोस ना, इतका नीच माणूस आहे. आता हा समीर खूपच घाबरलेला असतो. तो आलोक दादा मला सोडा, आलोक दादा मला सोडा असं ओरडत असतो. परंतु आता आलोक खूपच भडकलेला आहे. ते सगळं कलरचं मिक्स असलेलं पाणी ते घाणीत मात्र तू जग असे म्हणून मात्र त्याच्या तोंडावर ते पाणी फेकून देतो आणि तुला मी सोडणार नाही असे बोलून मात्र तो काठी घेतो आणि काठीने जोरजोराने मात्र ह्या समीरला मारतो. समीर आता जोरजोरात ओरडत असतो. त्याला खूप आता मार लागलेला आहे, कारण आलोक आता इतका भडकलेला असतो. एका सर्वांना त्याने इतका त्रास दिलेला आहे म्हणून त्याची चांगलीच जिरवतो. त्यानंतर इकडे ह्या सुलोचना ज्या मॅडम आहे सूर्यवंशी, त्यांची आता इंटरव्ह्यू सुरू असते. रिपोर्टर विचारते की मॅडम सूर्यवंशी, तुमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे. आणि तेवढ्यात आता सूर्यवंशी म्हणजे सुलोचनाच्या कानावर सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही म्हणून आलोकचा आवाज ऐकू येतो. आता सुलोचना सूर्यवंशीला तर धक्काच बसतो, कसला आवाज आहे. बाहेर तर रिपोर्टर सुलोचनाला प्रश्न विचारत असतात. तेव्हा आता सुलोचना मात्र धावतच इकडे आतमध्ये येते. नक्की काय झालेलं आहे, आवाज कसला येतोय. तर रिपोर्टर आता तिच्या मागे येत असतात, परंतु आता सगळे रिपोर्टरांना घराच्या बाहेरच थांबून ठेवलेलं असतं. सुलोचना आत येते आणि तेवढ्यात मात्र आता सुलोचना आत येते, बघते तर काय तिला धक्काच बसतो. ती धावतच येते की आलोक, आलोक तू काय करतोस. तेव्हा आलोक इतका भडकलेला आहे. आलोक म्हणतो की तू का येतेस, चालती हो. सुलोचनाच्या डोळ्यात पाणी असतं. ती म्हणते की अरे आलोक, मी तुझी आई आहे, तू माझ्याशी असं का बोलतोस. आलोक म्हणतो की चालती हो. त्यानंतर आलोकची काकी मात्र आता इकडे देवाला प्रार्थना करत असते की माझ्या आलोकच्या आयुष्याला अगदी काहीतरी अर्थ दे. आणि तेवढ्यात मात्र एक नोकर आहे ती धावतच येते की बाईसाहेब, बाईसाहेब. तेव्हा ही धावतच मात्र इकडे येते आणि सुलोचनाला म्हणते की अहो बाईसाहेब म्हणजे जाऊबाई. तेवढ्यात मात्र आता आलोक सुलोचनावर इतका भडकलेला आहे की हिला बाहेर काढ, चालती हो. स्वतःच्या आईला मात्र आता तो बाहेर जायला सांगत असतो. आणि त्याच वेळेस आता सुलोचना ह्या आहे सूर्यवंशी, तर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं, कारण आज आलोक त्यांच्यावर इतका का भडकलेला आहे. नक्की असं काय झालेलं असेल, यामागे काहीतरी कारण असेल. आणि आता ही आलोकची काकी आहे, तर ती आलोकला धरते, त्याला शांत करत असते. आणि तेवढ्यात आता हा जो मारलेला समीर आहे, तर तो मात्र आता आपला हात धरत उठतो आणि सुलोचनाच्या जवळ येतो आणि मॅडम असे म्हणतो. तर लगेच रागाने सुलोचना त्याच्याकडे पाहते आणि त्याला निघायला सांगते. तर आता ही धावत त्याची काकी आहे, तर आलोकला पाणी वगैरे आणून देते आणि त्याला गोळी देते. तेव्हा आता आलोक गोळी खातो आणि तेव्हा कुठे आलोक आता गोळी घेतल्यानंतर शांत होतो. तर त्याची काकी त्याला विचारते की आलोक काय झालं, शांत हो. आणि तेवढ्यात आता घरातील एक मेड आहे, तर ती सांगायला येते सुलोचनाला की बाहेर गुरुजी आलेले आहेत. त्यानंतर मात्र आता सुलोचना बाहेर येते. गुरुजींना म्हणते की एका मात्र 17 डॉक्टर बदललीत, जे नाही ते ट्रीटमेंट केली, फॉरेनचे डॉक्टर केले, परंतु अजूनपर्यंत माझ्या आलोकला गुण आलेला नाही. आणि तेवढ्यात गुरुजी म्हणतात की जर लग्न झालं तर आलोकचं भाग्य हे बदलू शकतं. तेव्हा लगेच सुलोचना म्हणते की अहो पण कुठल्याच मुलीची त्याची पत्रिका का जुळत नाही. गुरुजी मात्र गोंधळून जातात. तर सुलोचना म्हणते की अहो गुरुजी, असं तुम्ही गोंधळल्यासारखं काय करतात, मला उपाय सांगा, नक्की काय उपाय आहे, माझ्या आलोकचं भाग्य कोण बदलेल. आणि गुरुजी मला उत्तर हवं आहे असं जेव्हा ती म्हणते, तर गुरुजी खूपच घाबरतात, उठून उभे राहतात आणि तेवढ्यात त्यांच्या हातातील ती पिशवी खाली पडते आणि त्यातून मात्र आता प्राजक्ताचा फोटो आणि तिची पत्रिका खाली पडते. आणि त्यानंतर मात्र भाग्यश्रीचा सुद्धा फोटो खाली पडलेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे आजी मात्र ह्या भाग्याचं म्हणजे औक्षण करत आहे, तिच्या खूप कौतुक करत आहे. तेव्हा बिचारी प्राजक्ता दारात उभी असते आणि शारूही तिचं कौतुक करत आहे, म्हणजे ह्या भाग्याचं. तर भाग्य विचारते की अगं आजी, तू का माझं औक्षण करते, माझा वाढदिवस वगैरे काहीच नाही. तर
आता ही आजी म्हणते की अगं माझी गुणाची बाळ तू, कारण तुला चांगले मार्क्स मिळाले, तू पास झाली, अगं मग तुझं कौतुक करायला नको का? तेव्हा भाग्य म्हणते की माझं कौतुक तर प्राजूची मिरवणूकच काढायला पाहिजे. अख्ख्या कॉलेजमध्ये ती पहिली आली. प्राजक्ता दरवाजातच असते आणि ती आता ऐकत असते. तेवढ्यात मात्र आता आजी रागानेच भाग्याला म्हणते की काय तुला त्या अवदसीचं नाव आठवलं? इतका चांगला क्षण आहे, मग अशा वेळी वाईट साईड बोलायचं नसतं. भाग्य म्हणते की आजी अगं तू असं का बोलतेस? आजी म्हणते की तिचं जाऊन दे, पण आता तुझा पहिला नंबर आलेला आहे आणि हे पग दैवी देते आणि कर्म नेतं असं गत नकोय. भाग्य म्हणते की काय बोलते आजी? आजी म्हणते की अगं हे पग मी तुझ्या लग्नाचा विषय काढलेला आहे, लग्नाविषयी बोलते. भाग्य आता हसते आणि म्हणते की आजी तू पण ना. आणि तेवढ्यात आता ही तृप्ती आता प्राजक्ताच्या जवळ येते. तृप्ती लगेच आता प्राजक्ताला म्हणते की बघितलंस का कसं भाग्या करतात आणि तू कोण आहे मग? दुर्भाग्य. अगं नशीब सुद्धा एखाद्याची किती आता परीक्षा बघतं. बघ ना तू किती सुंदर दिसते. लोकांना काय वाटतं की सुंदर मुलींना सगळं काही ताटात आयतं वाढून मिळतं आणि तुझ्याकडे बघून मात्र असं वाटतं की कसलं काय सौंदर्य असून तरी काय उपयोग. आणि हे पग एखाद्याचं नशीबच फुटकं असेल तर राजाचा सुद्धा रंक होतो. करोडपती रोडवर येतो. तेव्हा आता भाग्याचे सगळेजण लाड करत असतात. आजी ही एकीकून भरते आणि तिची आई सुद्धा चारू एकीकून भरते. तृप्ती मात्र आता या प्राजक्ताला हिनवत असते. प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी येतं. तृप्ती म्हणते की काय लिहिलं तुझ्या नशिबात काय माहिती? आणि म्हणते की हो ना अगं लग्नानंतर तुझं नशीब हे बदलू शकतं आणि तू लवकरात लवकर लग्न करून टाक. आणि बघूयात भाग्याचं लग्न अगोदर होतं की तुझं लग्न अगोदर होतं. आणि आता प्राजक्ताला हसू येते. तर तृप्ती म्हणते की अगं बाई लाजलीस. त्यानंतर मात्र इकडे सुलोक्षणा मात्र आता ह्या प्राजक्ताचा फोटो उचलते आणि गुरुजीला म्हणते की सुंदर, अति सुंदर ही मुलगी कोण आहे आणि हिच्याबद्दल सांगायला तुम्ही इतका वेळ का लावलात असं विचारते. त्यावरती गुरुजी म्हणतात की आजच मात्र ह्या मुलीबद्दल मला कळालेलं आहे आणि येथे जवळच मात्र एक वैद्यबुवा राहतात. वैद्यालय आता चिकित्सालय चालवतात. त्यांची मुलगी नाही त्यांची मुलगी नाही, त्यांची भाची आहे, त्यांच्या बहिणीची मुलगी. तेव्हा सुलोक्षणा म्हणते की हो वैद्यबुवांची ही भाची आहे का? गुरुजी म्हणतात की हो वैद्यबुवांकडे ती लहानची मोठी झाली तशी बेताची परिस्थिती आहे, परंतु स्वाभिमान लोक आहेत, अतिशय मानी लोक आहेत. तेव्हा लगेच आता सुलोक्षणा म्हणते की म्हणजे मानी लोक म्हणजे माझ्या मुलाशी त्यांच्या मुलीचं लग्न लागल्यानंतर काही बदल होणार आहे का म्हणजे? आणि गुरुजी सूर्यवंशी घराणं हे किती सुसंस्कृत घराणं आहे हे सांगण्याची काही गरज पडते का नव्याने? त्यानंतर गुरुजी म्हणतात की त्यांचा तर प्रश्न नाही, परंतु आपल्या आलोकचं. तर आता सुलोक्षणा म्हणते की हे बघा एकदा की त्याच्या डोक्यावर अक्षता पडल्या तर माझा आलोक बरा होईल. आणि आमच्या मोठ्या स्वामींनी भाकीत केलेला आहे की आमच्या मोठ्या स्वामींच्या भाकितापुढे उलट नियती सुद्धा झुकत असते. आणि गुरुजी ही वेळेची खासियत आहे, हे मात्र प्रत्येकाला संधी देतं. त्यामुळे माझ्या आलोकला सुद्धा संधी मिळेल आणि त्याचं सुद्धा खूप काही सगळं छान होईल. आणि मग मात्र तो या घराचा आणि सूर्यवंशी इंडस्ट्रीचा डॉलर आहे तर तो व्यवस्थित सांभाळू शकतो. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की ताई मी तुम्हाला एक विचारू का? म्हणजे ह्या दोन्ही पत्रिका, या दोन्ही मुलींच्या पत्रिका आपण आलोकच्या पत्रिकेशी जुळून बघूयात. त्यानंतर मात्र आता सुलोचनाला राग येतो. सुलोक्षणा म्हणते की हे बघा गरज नाही, कारण ही मुलगी म्हणजे भाग्या, हिला ना रंग आणि न रूप माझ्या आलोकला ती व्यवस्थित शोभणार सुद्धा नाही. आणि तेवढ्यात मात्र सुलोक्षणा आता त्या प्राजक्ताचा फोटो हातात घेते आणि म्हणते की गुरुजी ही मुलगी मला आवडली, या मुलीचं नाव काय आहे? तेव्हा गुरुजी नाव सांगत नाही, खाली बघतात. तर सुलोक्षणा मात्र गुरुजींच्या हातातील तिची पत्रिका घेते आणि तिची पत्रिका घेऊन म्हणते की प्राजक्ता प्रधान या मुलीची पत्रिका आलोकच्या पत्रिकेशी जुळते की नाही बघा, आणि जर हिची पत्रिका माझ्या आलोकच्या पत्रिकेशी जुळली तर हीच माझ्या आलोकची बायको असेल. प्राजक्ता आलोक सूर्यवंशी. त्यानंतर मात्र आता प्राजक्ताला इंटरव्ह्यू साठी जायचं असतं. ती तयार होत असते खूप छान, खूप नटून थटून. आणि इकडे मात्र आलोक सुद्धा आता तयार होत असतो. त्याचा जो आज वार आहे मंगळवार, तर त्या वाराच्या दिवशी तो घालण्यासाठी शर्ट ठरलेला आहे, तर तो नोकर हातामध्ये घेऊन असतो आणि त्याचा ज्यूस सुद्धा हातामध्ये स्ट्रेमध्ये घेऊन उभा असतो. त्याची सगळी तयारी मात्र आता त्याच्या हातात असते. तर इकडे मात्र आता ही जेव्हा म्हणजे आरशासमोर बसते आणि प्राजक्ता तयार होत असते तर तिच्या मागून भाग्या आता कोट वगैरे घालून तेथे आलेली असते. आता इंटरव्ह्यू घेण्याचं आलोक तिची इंटरव्ह्यू घेत आहे असं मात्र ती इमॅजिन करत आहे. आरशामधून आता प्राजक्ता तिला पाहते आणि म्हणते की भाग्या तू? डोळ्याला चष्मा वगैरे लावलेला असतो. प्राजक्ता हसते आणि विचारते की अगो काही सोंग घेतलंस तू? तेव्हा आता भाग्या म्हणते की शू भाग्या नाही, आणि खुर्ची वगैरे घेते, खुर्चीवर बसते आणि म्हणते की मी मिस्टर आलोक सूर्यवंशी. तेव्हा आता प्राजक्ता म्हणजे अगं पण काय? तर भाग्या म्हणते की शांत राहायचं, मी तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलो आहे, त्यामुळे चला तुमच्याबद्दल सांगा. प्राजक्ताला हसू येत असतं. प्राजक्ता हसते हसते तर भाग्या म्हणते की लवकरात लवकर सांग, काही बोलायचं नाही, इंटरव्ह्यू द्यायचा आहे. प्राजक्ता उभी राहते. ओके सर असं म्हणते. आणि माझं नाव प्राजक्ता प्रधान, माझं मात्र आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे.
आणि तुमच्या इथे मात्र लहान मुलांना ट्युशन टीचर हवा आहे म्हणून कळाले आणि म्हणून मी इंटरव्ह्यू देण्यासाठी आले. तेव्हा आता ही भाग्या मस्त ऍक्टिंग करत असते आलोक बनण्याची. तर भाग्य म्हणते की नोकराचं सुद्धा शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यानंतर मात्र इकडे आलोक तयार होत असताना त्याच्या शर्टचं वरचं बटन आहे ते तुटलेलं असतं. तेव्हा तो आता रागाने नोकराकडे पाहत असतो. नोकर बिचारा खूपच घाबरतो आणि घाबरतच तो खुर्चीवर बसतो. तर आलोक त्याला विचारतो की काय शर्टला इस्त्री तूच करतो ना? विश्वास, मी तुला सोपा प्रश्न विचारतो की शर्टला इस्त्री तूच करतोस? तेव्हा आता घाबरतच विश्वास म्हणतो की हो साहेब मीच केली. तर आलोक म्हणतो की अरे इस्त्री करताना मात्र लक्ष कुठे होतं? फोनकडे होतं की इस्त्री करताना होतं? गर्लफ्रेंड वरती इतकं उतू प्रेम येतं का तुझं म्हणून तू तिच्याशीच फोनवर बोलत होतास म्हणून तुझं शर्टकडे लक्ष नव्हतं. त्यानंतर इकडे भाग्या ही आता आलोक बनून प्रश्न विचारते की लहान मुलांना शिकवायला जमेल की नाही ते सांगा. प्राजक्त म्हणते की जमेल नाही आवडेल. तर भाग्य पुढचा प्रश्न विचारते की मुलं जर वात्रट असतील मस्तीखोर असतील तर मग काय करताल? आणि हे बघा प्राजक्त म्हणते की अहो सर लहान मुलंच मस्ती करत असतात. त्यांच्या जर कलेने घेतलं तर त्यांचं मन मात्र अभ्यासामध्ये पूर्णपणे रमतं. आणि तेवढ्यात मात्र आता भाग्य मस्त परत टेबलवर खुर्चीवर बसते. तर प्राजक्त म्हणते की मिस्टर आलोक सूर्यवंशी मला सिलेक्ट करताल ना? त्यानंतर इकडे आलोक तर खूपच मात्र त्या विश्वासावर ओरडतो. आलोक इतका घाबरतो तसाच खुर्चीवर बसतो. हातातील ज्यूस सुद्धा सांडते आणि चूक झाली साहेब असं म्हणतो. त्यावरती आलोक इतका भडकलेला आहे. चूक नाही, तू माती खाल्लेली आहे माती. आणि मी तुला सांगतो की तू माती कशी खाल्लीस. तुला कामाकडे नाही तर फोनकडे लक्ष द्यायचं असतं आणि तुला फक्त गर्लफ्रेंडशी बोलायचं होतं. त्यामुळे तू मात्र काम बाजूला ठेवलं आणि फक्त फोनवरच बोलत राहिला गर्लफ्रेंडशी. आणि विश्वास शेवटी मात्र तू इस्त्रीच्या मात्र कडेने माझं बटन तोडलंस. म्हणून आता आलोक खूपच भडकलेला असतो आणि विश्वास तर पूर्णपणे घाबरून गेलेला आहे. त्यानंतर इकडे भाग्य म्हणते की एक लास्ट प्रश्न आहे. आणि तेव्हा मात्र आता भाग्य ही ते थोडीसे हसते गालातल्या गालात आणि म्हणते की मिस प्राजक्ता तुमच्या सौंदर्याचं रहस्य काय आहे? आता हे ऐकल्यानंतर प्राजक्ता म्हणते की नक्की काय बोलते तू आणि मला सांगा की तुम्ही सिंगल आहात का? तेव्हा आता भाग्य तिची गंमत करत असते. प्राजक्ता म्हणते की भाग्या काय ग आणि तिच्या मागे पळत असते. भाग्य आता हसत असते आणि तिची गंमत उडवत असते. प्राजक्ता म्हणते की अगं भाग्या तू काही कसं बोलतेस? ते असे प्रश्न विचारतील का? त्यानंतर आता इकडे आलोक तर इतका भडकलेला आहे की मी तुम्हाला किती वेळेस सांगितलं की मला तुमचा फालतूपणा आवडत नाही. म्हणून तो शर्ट जोरजोराने ओढून फाडून काढतो आणि तेथील सगळ्या काही वस्तू आता अगदी फेकून देतो. मला तुमचा फालतूपणा नाही आवडत आणि कपाटामधील सगळे काही कपडे काढून फेकून देतो. आणि तेवढ्यात मात्र आता याच्या आवाजाने याचा जो काही तमाशा सुरू आहे तर ते बघून सुलोचना आत येते. आणि सुलोचना आत आल्यानंतर मात्र म्हणते की काय रे आलोक काय झालं? तर आलोक लगेच आता सुलोचनावर भडकतो आणि म्हणतो की तू काय इथे आली? तू कशाला आली? निघ इथून. कारण तो आपल्या आईचा काय इतका रागराग करतो याचं काहीतरी कारण अजूनपर्यंत काही कळलेलं नाही. आणि तो आईला बाहेर जाण्यासाठी सांगत असतो. खूपच भडकलेला असतो. आत्ताच्या आत्ता सुलोचना सूर्यवंशी तुम्ही बाहेर निघा. मला तू माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. बाहेर निघ. म्हणून आता तो आपल्या स्वतःच्या आईला बाहेर काढत असतो. आणि तेवढ्यात त्याची काकी धावतच येते. आणि काय आलोक तू काय करतोस? आलोक म्हणून त्याला धरते आणि त्याला शांत करते. बिचाऱ्या सुलोचनाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि हो सुलोचनाचं नाव घेतो आणि जोरात ओरडतो. त्यानंतर मात्र आता ही काकी विचारते की अरे काय झालं आलोक? आणि त्या विश्वासला विचारते की काय झालं? तर विश्वास म्हणतो की मॅडम चुकून मात्र त्या शर्टचं इस्त्री करताना बटन तुटलं. तेव्हा आलोक म्हणतो की चुकून तुटलं. पुन्हा आता त्या विश्वासावर तो धावून येतोय. आणि तेवढ्यात मात्र आता ही काकी आलोकला धरते आणि विश्वासला तेथून जायला सांगते. आणि विश्वास धावतच घाबरून बाहेर जातो. तेव्हा आलोक इतका भडकलेला असतो आणि तो त्याच्या काकीला म्हणतो की इला सुद्धा आत्ताच्या आत्ता इला सुद्धा बाहेर काढ. आणि घाईने मात्र ती आता त्याला गोळी देते, पाणी देते. तेव्हा कुठे तो गोळी घेतो आणि शांत होतो. तर त्याची काकी त्याला म्हणते की मोठा श्वास घे. आता सुलोचना बिचारी त्याची अवस्था पाहत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर इकडे प्राजक्ता भाग्याला म्हणत असते की अगं मला हेच कळत नाही कसं करावं. कारण मी त्या आलोक सूर्यवंशीच्या घरी ट्युशन टीचरची इंटरव्ह्यू द्यायला जाते म्हणून. म्हणजे तो आलोक सूर्यवंशी माझी इंटरव्ह्यू का घेईल? मुळात त्याला इतका वेळ असेल का? तो आलोक सूर्यवंशी कोण आहे, कसा दिसतो मला काहीच माहिती नाही. आणि सोशल मीडियावर सुद्धा त्याची काहीच माहिती नाही. तर भाग्य तिच्या गळ्यात हात घालते आणि म्हणते कोणीतरी आलोक सूर्यवंशीला भेटायला मात्र एक्साइटेड झालेला आहे. तर तेव्हा प्राजक्ता हसते आणि गपग असं म्हणते. भाग्य म्हणते की अगं घरी बोलावलं मग तेच इंटरव्ह्यू घेणार आहेत ना. एवढी मोठी माणसं आहेत ते अशीच कोणाची निवड नाही करणार ते. आणि विचार कर शिकवणीसाठी शिक्षक पाहिजे म्हणून घरी भेटायला बोलावलं. आणि त्यांच्या घरात जर एखादं लग्न वगैरे असेल तर वधूची
घेण्यासाठी बहुतेक स्वयंवर करतील. तेव्हा प्राजक्ता म्हणते की भाग्या अगं काय बोलतेस. त्यानंतर आता इकडे प्रीतीचं मात्र इंटरव्ह्यूसाठी तयारी सुरू असते आणि ती मात्र नोकरावर चिडत असते की येथील सोफा वगैरे उचला, चेअर वगैरे मला इथे आता नको आहे. आणि तेवढ्यात सुलोचना बाहेर येते आणि प्रीतीला विचारते की काय ग प्रीती, काय ऐकते तू? समर आणि समेरासाठी मात्र घरी येऊन ट्युशन घेणारे शिक्षक शोधते का? त्यावरती प्रीती म्हणते की यस मोठी आई, आणि आज त्यासाठीच इंटरव्ह्यू आहे. तेव्हा आता सुलोचना म्हणते की इंटरव्ह्यूज आणि तुला त्या दोघांचा अभ्यास सुद्धा घेता येत नाही का? आता प्रीती म्हणते की हे बघ मोठी आई, आपल्या आजूबाजूला फॅमिली फ्रेंड्सकडे त्यांच्या मुलांचं ट्युशन घेण्यासाठी कोणी ना कोणी येत असतं. आपण तर सूर्यवंशी आहोत, त्यामुळे आपल्या स्टँडर्डचा थोडा विचार करून मला असं वाटतं की आपल्या सुद्धा येथे ट्युशन घेण्यासाठी शिक्षक असायला हवेत. तेव्हा सुलोचना मॅडम मात्र आता प्रीतीवर खूपच रागवलेले आहेत आणि म्हणतात की दुसऱ्या घराची तुलना आपल्या घराशी करू नको, कारण आपल्या घरामध्ये बाहेरच्या येणाऱ्या कोणत्याही माणसाला पाऊल ठेवण्याची परवानगी नाही, हे लक्षात ठेव. त्यानंतर आता इकडे भाग्य मात्र प्राजूला म्हणत असते की अगं तू अशी सूर्यवंशीच्या घरामध्ये पाऊल ठेवशील, इतकं मोठं घर बघशील आणि मग तो आलोक सूर्यवंशी तुझ्याकडे टकामका बघत राहील, मग तुझं आणि त्याचं एक हो गया म्हणजे इशारा हो गया, असं मात्र ती आता गंमत करत असते. तेव्हा प्राजक्ता म्हणते की भाग्या अगं तू काय बोलतेस? तर भाग्य म्हणते की अगं काय सॉलिड घर असेल, आणि घर तर कसलं महालच असेल असं मी ऐकलेलं आहे. आणि तू एक काम कर, मला तिकडे गेल्यानंतर व्हिडिओ कॉल कर, नाहीतर आपल्याला कधी असं घर बघायला मिळेल. आणि हो, आलोक सूर्यवंशी कसे दिसतात ते सुद्धा दाखव बर का. तेव्हा प्राजक्ता म्हणते की अगं त्याचं जाऊन दे, इथे मला ओढणी मिळत नाही म्हणून ती आपली ओढणी शोधत असते. त्यावरती भाग्य म्हणते की घ्या, आणि डोक्याला हात लावते. मला असं वाटलं की तुला लग्नासाठी मुलगा सापडला आणि इथे तर तुला अजून ओढणी सापडत नाही. त्यानंतर मात्र ती एक ओढणी अंगावर घेते आणि भाग्याला विचारते की ही पग कशी दिसते, सूट होते की नाही, आणि आरशासमोर उभी राहते. त्यानंतर इकडे सुलोचना मात्र आता प्रीतीवर इतकी रागवते, या घरात साधी मी माशी कधी शिरून दिली नाही आणि तू मात्र बाहेरचे लोक बोलावते, तुझी हिंमतच कशी झाली? इतक्या दिवस मात्र मी माझ्या आलोकला बाहेरच्या जगापासून दूर ठेवलं, त्याची काही कारणं आहेत आणि तुझ्या मूर्खपणामुळे आपल्या या घरातील गुपित मात्र जर सगळ्या जगासमोर आलं तर काय करायचं आणि काय परिणाम होतील याची कल्पना तरी तुला आहे का? आणि आता इकडे प्राजक्ता भाग्याला विचारते की कशी दिसते ओढणी वगैरे अंगावर घेऊन, आणि तेवढ्या तेथे तृप्ती येते. तृप्ती म्हणते की अरे वा, कुठे शिकवणीसाठी चालली की एखाद्या मुलाला पसंत करायला चाललीस? इतका नट्टापट्टा सुरू आहे म्हणून विचारलं. तेव्हा दोघी मात्र तृप्तीकडे पाहत असतात. तृप्ती आता हसते आणि म्हणते की अगं प्राजू मी गंमत करते. भाग्य विचारते की छान दिसतेस ना प्राजू? तृप्ती म्हणते की हो तर, आणि किती सुंदर दिसतेस बघ ना. आत्ता जर कांद्या पोह्याचा कार्यक्रम असता तर एखाद्या मुलाने लगेच तिला सिलेक्ट केलं असतं. प्राजू म्हणते की वहिनी. तृप्ती हसते आणि म्हणते की गंमत करते, आणि तृप्ती मात्र तिला म्हणते की जरा लाल कलरची जी काही शेड लिपस्टिक आहे तर ती लाव, म्हणजे चेहरा कसा सुंदर दिसतो. भाग्य म्हणते की हो का, मग वहिनी अगं तू तर लाल रंगाची लिपस्टिक जरा रोज लावत असते, मग असा रोज मात्र वेंधळेपणा का करतेस आणि तुझा रोज कॉन्फिडन्स कुठे जात असतो? तेव्हा तृप्तीला राग येतो. तृप्ती म्हणते की भाग्या जरा तोंड सांभाळून, आणि काय ग काय चुकीचं बोलले मी? बाईच्या जातीने कसं सुंदरच दिसायला हवं. आणि परत प्राजक्ताच्या कानाजवळ येऊन म्हणते की अर्थात म्हणजे हिला काय कळणार आहे त्यातील. तेव्हा आता भाग्य म्हणते की अच्छा, मग इंटरव्ह्यू मधील करण्यासाठी असे किती इंटरव्ह्यू तू दिलेले आहेत ग? तृप्ती म्हणते की मी, आणि माझं काय मध्येच आलं? भाग्य म्हणते की हो तूच. तृप्ती म्हणते की मी कशाला कुठे इंटरव्ह्यू देण्यासाठी जाऊ? भाग्य म्हणते की हो ना, एक्झॅक्टली, ज्यातील आपल्याला कळत नाही तर तेथे मध्ये मध्ये करण्याची काय गरज आहे, आणि म्हणूनच आई तुझ्यावर चिडत असते. तेव्हा प्राजक्ता भाग्याला शांत राहायला सांगते, तर तृप्ती मात्र आता भाग्यावर खूपच ओरडते. तर भाग्य लगेच हसते आणि म्हणते की अगं हे बघ, मी सुद्धा तुझ्यासारखी गंमतच केली, आणि काय ग तुलाच येते का फक्त गंमत करता? आणि बरं चल पटकन एक कप मात्र प्राजूसाठी तू चहा कर, आणि एक गोष्ट, चहा करताना मात्र वेंधळेपणा करू नकोस, एकदम असं कॉन्फिडंट राहा. तृप्ती म्हणते की हो हो हो, तोंड बघा एका मुलीचं कसं चालतं, शेवटी आईवरच गेली, चालायचंच. भाग्य म्हणते जातेस ना? तृप्ती म्हणते की हो जाते. तेव्हा आता तृप्ती बडबड करत जाते की माझं अख्खं आयुष्य किचनमध्ये जाणार आहे. तर ती बाहेर गेल्यानंतर प्राजक्ता म्हणते की भाग्या अगं तू कशाला तिला चहा करायला सांगितला? त्यानंतर भाग्या म्हणते की अगं ते सोड, तिकडे आलोक सूर्यवंशी मात्र तुझी वाट बघत बसला असेल परीक्षा घेण्यासाठी, वधू परीक्षेसाठी. प्राजक्ता म्हणते की भाग्या काय बोलतेस? भाग्य परत हसते आणि म्हणते की अगं इंटरव्ह्यू साठी, आणि आता तिची दृष्ट काढते. त्यानंतर इकडे मात्र सुलोचनाने या प्रीतीला सांगितलेलं असतं की जे इंटरव्ह्यू तू आज ठेवलेले आहेत ते सगळेचे सगळे आता मात्र कॅन्सल करून टाक आणि त्यांना तसं कळून टाक. तेव्हा आता
ही प्रीती म्हणते की मोठी आई, ऍक्च्युली मी ओपन इंटरव्ह्यू ठेवले होते, मी तसे ऍडव्हर्टाईज सुद्धा दिली होती आणि पॅम्पलेट सुद्धा वाटले होते, त्यामुळे कोण आणि किती येणार आहेत मला कोणतीही आयडियाज नाही आणि मग मी इतकी अचानक कॅन्सल कसं करू शकते, त्यामुळे दारात कोणी ना कोणी येतच राहणार आहे. तेव्हा आता सुलोचना मात्र खूपच ओरडते, जे कोणी येतील ते घराच्या बाहेरच असले पाहिजे आणि त्या सगळ्यांना रिजेक्ट करायचं. सूर्यवंशी घरामध्ये कोणीही तिराहीत लोकांनी पाऊल ठेवलं मात्र मी खपून नाही घेणार. त्यानंतर इकडे आता इंटरव्ह्यू साठी ही प्राजक्ता निघलेली असते. भाग्य मात्र 100 रुपये घेऊन येते आणि प्राजक्ताला म्हणते की हे तुझ्याजवळ ठेव. प्राजक्ता म्हणते की नकोय आणि कुठून आणले. भाग्य म्हणते की हे पैसे ठेव आणि कुठून नाही, मी मामीकून नाही आणले तर मामाकून आणलेले आहे, कारण आता इंटरव्ह्यूला जाताना मात्र रिक्षाने जायला मामाने सांगितलेलं आहे. तेव्हा प्राजक्ता म्हणते की अगं भाग्य, तू किती विचार करतेस माझा, थँक्यू सो मच. भाग्य म्हणते की जर तुला थँक्यू म्हणायचं असेल तर माझ्याशी बोलू नको. तर प्राजक्ता म्हणते की का. तर भाग्य म्हणते की मी जेव्हा थँक्यू म्हणते तेव्हा तू चपट चपट करत असते, कशाला थँक्यू म्हणते, आपण काही परके आहोत का. आणि प्राजू, तू माझ्यासाठी जे काही करतेस ना त्यापुढे मात्र हे काहीच नाही. तर प्राजक्ता तिच्या डोळ्यातील काजळ काढते आणि तिच्या कानामागे लावते. तर प्राजक्ता म्हणते की भाग्य, आपल्या नात्याला आणि तुला कधीच कोणाची दृष्ट लागायला नको आणि कधी कधी मला असं वाटतं की तू नसती तर माझं काय झालं असतं. तेव्हा भाग्य म्हणते की अगं तूच तर म्हणतेस की शेवटच्या क्षणापर्यंत आपण एकत्र राहायचं आणि काय म्हणाली होते की माझं लग्न झाल्यानंतर माझी पाठ राखीन बनून तू माझ्या सोबत येणार आहे ना. तेव्हा प्राजक्ता म्हणते की ऑफकोर्स मी तुझी पाठ राखीन आणि तू माझी पाठ राखीन. त्यानंतर आता इकडे ही आजी आणि चारू मात्र ह्या किचनमध्ये आहेत आणि ही आजी म्हणते की अगं तिला अशी जास्तीत जास्त ती बाहेर राहिली पाहिजे अशी नोकरी शोधायला लाव, नाहीतर फुकटची तिला पोसावी लागेल, तिला सांगून ठेव. आणि तेवढ्यात तेथे आता प्राजक्ता तयार होऊन येते आणि म्हणते की मामी, मी सगळ्यांसाठी चहा बनवू का, कारण माझा सुद्धा चहा राहिलेला आहे, मग मी सगळ्यांसाठीच बनवते. तेव्हा लगेच आजी तिला टॉन्ट मारत असते. आजी म्हणते की हो का, अगं फुकटचा मामा तुला पोचतोय, जरा लाज वाटायला हवी. साखर काही फुकट मिळते का आणि तुझ्या आई बाबांनी कुठे गाया बांधलेल्या आहेत का बाहेर, बिन लाजी मऊ दिसते तर खणतच चाललेली आहे. अगं निदान मात्र आपला मामा आपल्याला आयुष्यभर फुकट पोहोचतोय, मग आता तरी आपण काहीतरी करावं, इतकी सुद्धा अक्कल तुला देवाने दिलेली नाही का. आणि प्राजक्ता मात्र रडत असते आणि तेवढ्यात तेथे आता वैद्य बुवांनी बोलवलेलं आहे म्हणून आता एक माणूस सांगायला येतो की प्राजूताई, तुम्हाला वैद्य बुवांनी बोलवलं. प्राजक्ता म्हणते की हो आलेच. तर आता ही आजी लगेच म्हणते की हो ना, आता मामासमोर असं पडलेलं थोबाड घेऊन जाईल आणि सांगायला मोकळी होईल. आणि तेवढ्यात मात्र आता ही मामी तर काहीच बोलत नाही, ती शांत असते, रागाने पाहत असते. प्राजक्ता रडतच बाहेर येते, परंतु आता तरी आजीचे बोलणे मात्र तिच्या कानावर पडतात. आजी म्हणत असते की हे देवाचं मला काही सांगता येत नाही, कोणत्या तरी अवधेशाला बरं रूप देतो आणि ही अशी माणसं मात्र 4 चौघामध्ये जाऊन आम्हाला देवाने बरं रूप दिलेलं आहे असं म्हणून मिरवत असतात. तिचं मात्र काम कमी आणि मिरवणं जास्त असतं. जावई बापूंनी मात्र स्वतःच्या संसाराला थिगडं लावून स्वतःच्या पोरांचा हक्क हिला दिलेला आहे, तरी सुद्धा हिचा आगाशीपणा अजून का संपत नाही. प्राजक्ताला हे ऐकू येते, ती खूप रडत असते. तेव्हा तर प्राजक्ता रडतच आपल्या मनात म्हणते की मामा मामींनी माझ्यासाठी जे काही केलेलं आहेस त्याची परतफेड मला आता नाही करता येणार आणि थोडाफार मात्र मला आधार लावता येईल, परंतु कदाचित मात्र नोकरी लागल्यानंतरच मामी माझ्याशी चांगलं वागेल आणि माया देईल. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये. त्यानंतर मात्र आता ही भाग्य आणि ही प्राजक्ता इंटरव्ह्यू द्यायला निघालेले आहेत आणि तेवढ्यात तेथे आता हा जो मुलगा आहे तो आपल्या आजीला घेऊन येतो आणि तो भाग्या आणि प्राजक्ताला घेऊन जातो. तर आजीबाई म्हणतात की यांची गाठ देवानेच बांधून ठेवलेली आहे. तेव्हा आता हे म्हणजे वैद्य बुवा म्हणतात की हो ना, खरंच जोडा शोभतो. तर आता भाग्य आणि तो मुलगा समोर गाडी पुढे बसलेली आहे गाडी चालवायला आणि प्राजक्ता मागे बसलेली आहे. आणि तेवढ्यात मात्र शाहरुख त्यांच्यासाठी चहा वगैरे घेऊन येते. आजीबाई म्हणतात की अगं चहाचं काय घेऊन बसली, तुमची मुलगी आमच्या घरची सून होणार. त्यानंतर मात्र आता इकडे ही सुलोचना ठरवते की काळजी घ्यायला हवी, कोणीही बाहेरचा माणूस आपल्या घरात यायला नको. आणि त्याच वेळेस प्राजक्ता मात्र इंटरव्ह्यू देण्यासाठी तेथे आलेली असते. तेवढ्यात मात्र ती इंटरव्ह्यू देण्यासाठी आत येत असते, परंतु आलोक मात्र आता खूप भडकलेला असतो. त्याच्या हातामध्ये बॉल असतो आणि प्राजक्ता डोकावून पाहत असते. तर आता मात्र आलोक अगदी भडकवून बॉल मारतो, तर आता ह्या प्राजक्ताच्या तोंडाला लागतो. ती जोरात असं ओरडते आणि धावतच तिथून पळत जात असते. तर सुलोचना विचारते की कोण आहे म्हणून. आता आलोक आणि ह्या सुलोचना ह्या सगळेजण मात्र ह्या मुलीला शोधायला बाहेर येतात, परंतु प्राजक्ता मात्र तेथे आड लपलेली असते. तेव्हा ती खूपच घाबरलेली असते. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.